पाहूयात पुढची बातमी। संभाजीनगरमधला एक किळसवाणा प्रकार आता समोर आलाय। इंजिनिअरिंग कॉलेज कॅन्टीनमध्ये पोह्यामध्ये अळी आणि भातात झुरळ आढळले। अन्न आणि औषध प्रशासनाने कॅन्टीनवर आता धडक कारवाई केली। कॉलेजच्या कॅन्टीनचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला। तपासणीमध्ये अनेक गंभीर त्रुटी उघड झाल्या। आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, नेमका काय प्रकार घडला आणि कारवाई काय झाली आहे? नक्कीच गल्ले जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरच्या पीएससी कॉलेजमधील कॅन्टीनमधील हा संपूर्ण प्रकार आहे। इंजिनिअरिंग कॉलेज आहे। या ठिकाणी जे कॅन्टीन आहे त्या कॅन्टीनमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी याबाबतीत अन्न प्रशासनाला याबाबतीत तक्रारी देखील केल्या होत्या। त्या ठिकाणी असणारे तांदूळ जे आहेत ते देखील खराब पद्धतीचे असतात, त्याचबरोबर जे पोहे आहे त्यामध्ये देखील आळ्या असतात। अशा पद्धतीच्या तक्रारी ज्या आहेत त्या प्रशासनाकडे दाखल झाल्या आणि त्यानंतर प्रशासनाने या कॅन्टीनवरती धाड टाकली असता त्या ठिकाणचे जे पोहे आहेत ते देखील निकृष्ट दर्जाचे आढळून आलेले। त्याचबरोबर त्या ठिकाणी असणारी खिचडी जी आहे त्यामध्ये देखील झुरळ जे आहे ते प्रशासनाला आढळून आलेलं आहे। त्यामुळे आता या कॅन्टीन चालकाचा परवाना जो देखील आता प्रशासनाच्या वतीने रद्द करण्यात आलेला आहे, त्यावरची कारवाई जी आहे ती सुरू आहे। त्याच पद्धतीने या ठिकाणी सुरक्षा देखील नसल्याची पाहायला मिळाली। जे अन्न आहे ते देखील निकृष्ट दर्जाचं असलं ते समोर आलेलं आहे। त्यामुळे आता या कॅन्टीन चालकाचा परवाना जो आहे तो आता या प्रशासनाने रद्द केलेला आहे। विजय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।